गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे मंडळी? मस्त असलेच पाहिजेत. आपला ब्लॉग बघतात तर कानातले घालायचे विसरले. आता चालू आहे आम्ही टिटवाळ्याला. आता सध्या गाई ते स्कूटी काढते, नंतर बोलू. पळत करून येऊन आम्ही ट्रेन पकडले फायनली. आम्ही ट्रेन पकडले आणि आता चिनू नेक्स्ट स्टेशनला चिनूला घेऊ, कारण आमच्या चिन्याचा बड्डे म्हणून चाललो आम्ही टिटवाळ्याला. फायनली वासण स्टेशन आलं आणि मी डोअरला उभी आहे कारण का चिनूला समजलं पाहिजे मी कुठल्या ट्रेनमध्ये डब्यात आहे. सॉरी, काय भेटला नाही. आता जर तो चढला असेल तर ठीक आहे, तर आम्हाला भेटेल, नाही तर आमचं वांदेच झाले. उलट त्यापेक्षा मी वासनला उतरले असते त्या बरा झाला असता. पण बोलली जर ट्रेनमध्ये चढला असेल तर नुसताच मिस हे नको ना. आता त्याच्यासाठी थांबायला लागल कारण का तो घरी जात नाही तोपर्यंत, किंवा दुसरी ट्रेन येत नाही तोपर्यंत. काय तर 2 चान्सेस असते. आता दुसरी ट्रेन येईपर्यंत म्हणजे अजून अर्धा तास आता आम्हाला बसायला लागेल. तोपर्यंत काहीतरी नाश्ता करतो. तर काय कुछ तो करना पडेगा ना बाई. खायला आली नाही ती दुसरी ट्रेन आहे, टिटवाळा ट्रेन आहे. गेलो तो वडापाव घ्यायला, पण वडापाव काय भेटला नाही. आता चिनू भेटल्याशिवाय काय खायचं नाही. चहा पिलं. जर चिनू घरी काकीला सांगितलं घरी पोचत नाही तोपर्यंत फोन कर मला, नाही तर मग आहे सेकंड ट्रेनपर्यंत इथंच थांबायचं. आता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल पण नाही आला यार. आता मला भीती वाटायला लागली. मी मस्करी करत होती, मला वाटलं येईल. आता या ट्रेनला पण नाही आला. बड्डेच्या दिवशीच सगळा हा स्कॅम व्हायचा होता. तर आहे ना, मी बोलली का तू चढला असेल काय, जाऊ दे. आता पहिल्यांदा आमच्या चिनूला बड्डे विश करतो. आमच्या चिनूसाठीच. चिनू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढा घेऊन माझा मूड ऑफ केला तू. एवढा बोलली माझ्या भावाला नेऊन दर्शन देऊन आणते. भाऊ काय अर्धवट. मग तू चिनू दादाला हॅपी बर्थडे बोलला का? हाय कर. आजीची व्हिडिओ बनव ना. आज त्याला व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून हे नखरे. चॅनललाच लाईक करतो. काय? आणि इकडे माझा चिनू अभ्यास करतोय. चिनू हाय कर. टिटवाळ्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आता जाऊ दे, आम्ही मारुतीच्या मंदिरात चाललो आहे. कुठेही दर्शन घेऊ दे, दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या भावाचा बड्डे आहे, त्याला चांगले ब्लेसिंग्स भेटो एवढंच माझी इच्छा आहे. आणि ते कुठल्याही मंदिरात गेलं तरी सेमच असतो, पण एक श्रद्धा असते ना का टिटवाळ्याला जायचे. दॅट्स वाय. मामाचा मुलगा भावेश शेठ ना, शेठच ना तू भाव्या. मग मंदिरात आलो, मग त्यांनी नारळ फोडला. तो नारळ पण फुटत नव्हता त्याच्यात. मग नंतर एक्झॅक्टली फोडला आणि भाव्या बघा कसा बघतोय, नेमका काय करतोय दादा. नारळ फोडला, मग नंतर मस्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं आम्ही. माझ्या भावांच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या पूर्ण कर मारुतीराया, एवढंच पाहिजे मला. भाव्या पाय पण छान दर्शन झालं आमचं. आणि आता यांना घरी पाठवेल आम्हाला सोडून. आणि ही दिव्या मॅडम थांबले इथे. चल रे पटकन. बाबू को चाहिए पापड़, बाबू को चाहिए पापड़, दुझापड़. ए बाबू आईस्क्रीम खाता? जा बाबू आईस्क्रीम आण जा तुला. चालला आईस्क्रीम आणायला. इकडे दे, आईला दे. नको बाबू, सगळी नको खाऊ दे. नको खाऊ द्या. दे ना.
ऐकायला येतो का? आ कर आ आ दे आ दे. दे म्हणा दे 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 खाली बस खाली बस खाली बस खाली बस बस सांगणार देते बस खाली बसून का सकाळपासून काय एवढा ब्लॉग घ्यायला जमला कारण का बिझी शेड्यूल होता. तिकडून टिटवाळ्यावरनं आलो. बाबूला म्हणजे नीट दर्शन घेतलं आम्ही हनुमंतरायाचे म्हणजे मारुतीचे. नंतर घरी आलो. घरी आली जेवण बनवलं. बाबांना ठेवलेलं मेडिकलमध्ये गिराईकाला का बाबा फोन करत होते. मग मी येऊन मेडिकलमध्ये मेडिसिन देत होते. मग मामांच्या मुलींचं जेवण करायचं होतं. जेवण बनवलं आणि मग ते जेवण बिवण झालं. मग दगदग मग झोपून घेतला. मग परत अंशू उठला आणि आता आमचा पाणीपुरीवाला आला आहे आम्हाला डिस्टर्ब करायला. 500 रुपये. ₹10. क्या रे भैया इतना धंधा होता है तब भी बोलता है मेरा धंधा ही नहीं होता. झूठा. 500 रुपये. 10 असंच आहे तू चौका खायला जाईल. आता अंशू झोपलेला वाटतं. उठलायला मामा आले त्यांना तर घरी गेलती मी तर आंघोळ करत होता आणि त्याला जेवायला कसं लागतं माहिती आहे का पाण्यामध्ये तो खेळेल आणि आम्ही त्याला भरू. आम्ही त्याचे नोकर ना. 61 पडले ते घ्यायचंच विसरली मी कालच्या ब्लॉगमध्ये. विघ्नेश सांग मला 61 पडले. लाजतोय तो. पडला त्याला कशाला लाजायला पाहिजे येडा. घे ना उचल ना त्याला. नखरेल.